माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. पडिय देह भाव पुरवी वासना, अंती ते आपणा पासी न्यावे. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया घात निवाराया. योगक्षम त्यांचे जाणे जड भारी, वाट दावी करी धरोणिया. पडिय देह भाव पुरवी वासना, अंती ते आपणा पाशी न्यावी. तुका म्हणे नाही विश्वास जामणी, पहावे पुराणी विचारोणी. पडिय देह भाव पुरवी वासना, अंती ते आपणा पाशी न्यावे. योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नां. अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादे, प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुं. इंद्रायणी तिरी धन्य देवग्राम, तेथे जन्म घेते सवे तुकया राम. अभंगाच्या चिंतने मोक्ष मुक्ती, श्री सच्चिदानंद तुकाराम मूर्ती. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथ मुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शिवलागी सेवकजालो, शिवलागी सेवकजालो, शिवलागी सेवकजालो, शिवलागी सेवकजालो. तुमच्या लागलो नीत चरणा, तुमच्या लागलो नीत चरणा. स्वामी तुकया देवा, हा स्वामी तुकया देवा, स्वामी तुकया देवा. यावरी करावा तुमच्या मातलो निज चरणा, तुमच्या
सुखया देवा अहो स्वामी सुखया देवा स्वामी सुखया देवा यावरी सदा वाहे महायोग पीठे तटे भीमरध्याम वरम पुंडरीकाय धातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचे या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरु दास तुका माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम. ऐसे देई प्रेम काही कळा मस्तक हे पायावरी. वारकरी संतांच्या नागेंद्रहराय त्रिलोचनाय भस्मंगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै श्रीकाराय नमः शिवाय. वसिष्ठ कुंभोद्भगौतमार्या मुनींद्र देवाय चितशेखराय चंद्रार्क वैश्वार्क नरलोचनाय तस्मै श्रीकाराय नमः शिवाय. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु पडिय देह भाव पुरवी वासना. अंतिते आपणा पाशी न्यावे. प्रस्तुत सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवद्भक्त संत हृदय सम्राट देवमान्य संत संत मान्य संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा हरिपाठ प्रकरणातील गुरु परंपरेचा अभंग आहे. हरिपाठाबरोबर हे प्रकरण म्हटल्या जातं. अभंग हरिपाठातला नाही. 27 अभंग हरिपाठातले. त्याच्यानंतर जी संप्रदायाची जी गुरु परंपरा आहे त्या गुरु परंपरेमध्ये बाबाजी चैतन्यांनी स्वप्नात श्री तुकोबारायांना अनुग्रह दिला. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेविला कर भोजन मागती तुप पाऊशर. ही अवस्था श्री तुकोबारायांच्या जीवनामध्ये ज्या प्रसंगाला घडली त्या प्रसंगाला श्री तुकोबारायांच्या भक्ती कर्तृत्वाचा स्वतःच्या भक्ती भाव विचारातून जो अनुभव आला त्या अनुभवाच्या संबंधाने परमार्थिक वाटचालीतल्या विचारात जे जे श्री तुकोबारायांना आठवलं, ज्या भक्तीतून खरी पराकाष्ठा सिद्ध झाली, श्री पंढरीनाथाच्या संबंधाने कृपेचा आलेला जो अनुभव आहे तो अनुभव म्हणजे आजच्या कीर्तनाचा अभंग आहे. विठ्ठल अरे विठ्ठल 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 विठ्ठल. श्री तुकोबारायांच्या जीवनामध्ये प्रॅक्टिकली स्वतःला आलेला अनुभव. पण बघा, संतांनी स्वतःचा अनुभव शब्दांकनामध्ये वदित केला. संतांच्या मुखातून पडलेली वाणी, देवाच्या मुखातून पडलेल्या वाणीला समाधी वाणी म्हणतात. आलं लक्षात? कारण समाधी वाणी म्हणजे मुखातून संत वाचा सिद्धी पावाल, आज्ञापक व्हाल, हे संतांचं कार्य. आणि स्वतःला आलेल्या अनुभवातून पंढरीनाथांनी जी कृपा तुकोबारायांच्या जीवनामध्ये 43 वर्षाचा भक्ती करत असताना आलेला अनुभव, या संपूर्ण 5 चरणामध्ये तुकोबारायांनी त्याचं चिंतन केलं. पण लक्षात घ्या, तुकोबारायांना आलेला अनुभव पण त्याच्यात सगळ्या जगाचं झालेलं हित हा आपला फायदा आहे. हा आपला फायदा आहे. संतांनी स्वतःच्या कर्तृत्व लक्षणाला पंढरीनाथाला समीप भक्ती केली. पण आपण भाग्यवान आहोत. का भाग्यवान आहे? आपण साधू संतांच्या नंतर जन्माला आहे की नाही? अगोदर जर आलो असतो तर गाथा गीतात ज्ञानेश्वरीला आपण मुकलो असतो. म्हणून मी म्हणत असतो, आपल्या देशाचा स्वाभिमान आपल्या देशाचे साधू संत आहेत आणि आपल्या देशाची श्रीमंती संतांचे ग्रंथ आहे. लक्षपूर्वक ऐका. आपण हिंदू आहोत, आपण वारकरी आहोत. घराघरामध्ये ग्रंथ संपत्ती पाहिजे. 10व्याला ज्ञानेश्वरी आणायला लावू नका. ठीक आहे? ही आपली संपत्ती आहे. म्हणून याचं महत्व प्रत्येकाला अपेक्षित आहे. कारण जशा लौकिक जीवनातल्या घरामध्ये सगळ्या गोष्टी अपेक्षित आहेत, तशी ग्रंथ संपत्तीने आपल्या जीवनातला परमार्थ फुलून दिसतो. ग्रंथ संपत्ती तुम्हाला, अहो गाथा गीता ज्ञानेश्वरी घरात असू द्या, आपल्याला ज्ञानेश्वरी आणि गाथा काय कृपा करून जाईल समजणार सुद्धा नाही.
ही ताकद संत वा भाव धरुणी आवाचे ज्ञानेश्वरी भाव धरुणी आवाची ज्ञानेश्वरी भाव धरणी आवाज ज्ञानेश्वरी भाव धरणी आवाज ज्ञानेश्वरी कृपा करी हरी दयावरी कृपा करी हरी दयावरी प्रमुख आपण जागे जोशीवी प्रमुख आपण जागे जोशीवी कृपा करी हरी दयावरी कृपा करी हरी दयावरी प्रमुख आपण जागे जोशीवी प्रमुख आपण जागे जोशीवी समर्पक गोड प्रमाण त्याच्यातला एक शब्द घ्या कृपा करी हरी दयावरी. अहो कृपा करण्याकरताच सप्ताह आहे 7 ते 9 आहे जेवण आहे हे त्याच्यासाठीच सगळं मॅनेजमेंट देवाची परमात्म्याची कृपा होण्याकरताच आहे. सांगतो आपल्याला कृपेचे मार्ग शोधता आले पाहिजे. कृपेचे मार्ग ज्यांना शोधले ते मंडपात आहे, मार्ग सापडले नाही ते रस्त्याने फिरतात. विठ्ठल विठ्ठल परमार्थ अनुभवायला आणि परमार्थाचा आनंद मिळण्याकरता बहुत सुकृताची जोडी. त्याच्याशिवाय हे होत नाही. प्रस्तावनेतलं चिंतन चालू आहे. प्रस्तावनेतच एक प्रमाणाची 6 मारलाय मते गुरुजींनी. कीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा 2 शब्दांचा महत्वाचा परिहार आहे. आपल्या या श्री क्षेत्र दातली गावामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे अत्यंत सुंदर गोड अवर्णनीय हा सोहळा अत्यंत सुंदर चाललेला आहे. काय वर्णन करावं आपल्या सोहळ्याचं आणि अवर्णनीय आहे. त्यातल्या त्यात ह्या वर्षाचं अपडेशन आम्ही आहोत म्हणून नाही 7 ते 9 आहे म्हणून आहे. लक्षात घ्या. आणि 7 ते 9च्या नंतरचा जो महाप्रसाद आहे आणि ह्या निमित्ताने तसं दातलीला 9 ते 11लाही उपस्थिती काही कमी नव्हती. याचे साक्षीदार आपण आहोत. म्हणून पण 7 ते 9 अत्यंत चांगला निर्णय आपण सर्व ग्रामस्थांनी घेतलेला आहे. दंताळेश्वर भगवंताचा प्राणप्रतिष्ठा सोहळा मला वाटतं उद्या आहे. पूजेला आज प्रारंभ झालेला आहे. सर्व भाविक मंडळी जे भाग्यवान आहे ज्यांच्यात ते सर्वजण पूजेला बसलेले आहे. विशेषत्वाने या सर्व कार्यक्रमाची धुरा गावातील सर्व तरुण मित्र मंडळींकडे आहे. याला एक मी सांगतो आपल्याला, ज्येष्ठांचा आशीर्वाद आहे आणि तरुणांचे प्रयत्न आहे. आलं का लक्षात? सर्व लागतात. एकल्याचा नव्हे खेळ. तो मेळ बसवण्याकरता ज्येष्ठांचा आशीर्वाद सुद्धा लागतो. त्यांनी आशीर्वाद काढून घेतला तर विकलांग होण्याची वेळ येते. ज्येष्ठांचा आशीर्वाद आहे, तरुण मित्रांचं सर्वांचं सहकार्य आहे. आम्ही सांगत असतो परमार्थात तरुण मंडळी असायला पाहिजे, नाही तर काही काही ठिकाणी तरुण धरून आणावं लागतं, आहे की नाही? तसं इथं ते नाही. आमच्या दातली गावचा तरुण जागरूक आहे आणि तो परमार्थिक आहे. जीवनाचं रहस्य कळालेलं आहे म्हणून नियोजनात आहे. अत्यंत सुंदर सगळं नियोजन छान आहे. आणि या नियोजनातून आपण हा सोहळा आणि तुमची सर्वांची साथ आदरणीय श्री भावड सरांना असते आणि ह्या समन्वयातून हा कार्यक्रम इथे होत असतो. आणि आजच्या या कार्यक्रमातील संत पूजक माझ्यावर परमार्थिक ज्यांचं नितांत प्रेम आहे ते श्री विजय राधाकिसन गहिले दादा आणि यांच्या खऱ्या अर्थाने सरांच्या आणि त्यांच्या आज्ञेने ही कीर्तनाची सेवा आहे. आणि आजची पंगत पंचशील नगर दातली. मी एक गोष्ट सांगत असतो कायम, हा जो धर्मध्वज आहे, ही जी परमार्थिक परंपरा आहे, या परमार्थिक परंपरेला चालवण्याकरता दानाचे स्तंभ असावे लागतात. दानाचे स्तंभ खांब जर बाजूला काढले तर तो परमार्थ कोसळून जातो. म्हणून या यज्ञामध्ये कोणत्या ना कोणत्या रूपाने दान जी भाविक देतात ते या यज्ञाचे फार मोठी भागीदारी आहे. दानाला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. आजचे पंक्तीदाते
आणि संत पूजक. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून एक विजयदादांचा एक चांगला सांप्रदायिक परिवार आहे आणि त्यांचे वडील एक चांगल्या प्रकारचे पारमार्थिक होते. त्याच परंपरेने वाटचालीने विजय भाऊ, अजय भाऊ, त्यांचे बंधू, त्यांच्या मातोश्री इथे टाळ घेऊन उभे आहेत आणि एकदम चांगला सांप्रदायिक परिवार आहे. आणि ह्या परिवाराचं आजचं हे संत पूजक आहेत, त्यांनाही नमस्कार करतो, वंदन करतो. आणि या कार्यक्रमासाठी विशेषत्वाने महाराष्ट्रातील फार मोठे भजन वैभव आपल्या गावामध्ये प्रतिवर्षी येतात. भजन सम्राट परमस्नेही ज्येष्ठ गुरुबंधू श्री हरिभक्त परायण तुकारामजी महाराज आरोटे अण्णा यांची उपस्थिती आहे. त्याचप्रमाणे माझे ज्येष्ठ गुरुबंधू श्री हरिभक्त परायण स्वर भास्कर श्री हरिभक्त परायण रोहिदासजी दादा मते गुरुजी यांची उपस्थिती आहे. महाराष्ट्रातील आम्ही कायम म्हणत असतो स्वीटनेसचा मृदंग म्हणजे किरण महाराज. अत्यंत गोड वाजवणं, तळमळीने वाजवणं आणि ते फार मोठं आपल्याला कीर्तनाच्या वातावरणाची निर्मिती गायन आणि वादन आहे. म्हणून कीर्तनकाराचं महत्व आहे. विठ्ठल विठ्ठल साक्षात रोहिदास आणि तुकाराम महाराज हे संत आहेत, त्यांच्यावर किरणाचा प्रकाश आहे, त्यांच्यावर किरणाचा प्रकाश आहे. आणि म्हणून हा सगळा समन्वय आहे आणि या सगळ्या आदिशक्ती आहे. आपल्या दातली गावचं सर्व महिला भजनी मंडळ खूप सुंदर आणि चांगल्या प्रकारची सेवा निष्ठेने भजन सेवा करणारे आमच्या दातलीकर सर्व महिला भजनी मंडळ, त्यांच्यासाठी मनातून टाळ्या, म्हणजे तुम्ही मनातूनच वाजवता, अत्यंत चांगली गोष्ट आहे. आमचे आदरणीय प्रकाश दादा सुद्धा आहे. सर्वच आपलं दातली गावचं भजनी मंडळ आहे. चिंचोली गावावरनं ह्या दोन्ही भगिनी आज कार्यक्रमासाठी आलेला आहे. आणि करपे ताईंकडे, सोनाली ताई करपे बरोबर ना, त्यांच्याकडं विद्यार्जनाचं काम करतात. चांगल्या प्रकारचे कीर्तनकार आहेत, अभ्यासू आहे. त्या दिवशी ब्राह्मणवाड्याला सुद्धा होते, त्या आजही सेवेसाठी आल्या. सर्व केदारपूर, शहापूर आणि दातली गावचं सर्व भजनी मंडळ सर्वांच्या चरणारविंदी विनम्र भावाने वंदन करतो. चिंतन सेवेला प्रारंभ करूया. काय सांगावं, आपले विनेकरी शुभम दादा म्हणजे साक्षात तुकाराम महाराज. आलं का लक्षात? तब्येतीनं एखाद्या दुसऱ्या विनेकऱ्याने पाहिलं तर नादीत लागायला नको. एकदम वजनदार व्यक्तिमत्व आहे. आणि मी एकदम शुद्ध भावनेतून सांगू का, शुभम हा खरंच सात्विक वारकरी, खरंच चांगलं पाठांतर आहे त्याचं, चांगलं भजन म्हणणारा आहे आणि विनेची सेवा तो करत असतो. त्यालाही वंदन करतो. सर्व आदरणीय महाराज मंडळी, भाविक मंडळी, माता भगिनी, पुरुष बांधव सर्वांना वंदन करून चिंतनाला प्रारंभ. विठ्ठल विठ्ठल म्हणून हा आजचा अभंग खटवंग रायाला 1 तास होता, मला 1 तासातले 6 मिनिटं गेलेले आहेत. आणि ऑर्डर अशी की 9च्या आत आमचं झालेले तुमची चिंता आहे की नाही, तुमची चिंता आहे. म्हणून तसं वेळेच्या बाबतीत मी कधीच न थांबणार आहे. माझं त्याच्यात रेकॉर्ड आहे. वेळेत येणं नाही, वेळेत संपवणं नाही. कोणत्या तरी गोष्टीत रेकॉर्ड करावं लागतं ना. विठ्ठल विठ्ठल वेळेमध्ये आपल्याला थांबायचं आहे. सर्व ग्रामस्थ मंडळी, भाविक मंडळी, अत्यंत सुंदर अवर्णनीय सोहळा खऱ्या अर्थाने आणि करत आहात आपण. सर्वांना शुभेच्छा आहे. अभंग जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा गुरु परंपरेच्या अभंगातला हा अभंग आहे. आमचे विठ्ठल बाबा सांगायची गोले पाठात मध्ये बरं का, बुवा हरिपाठातला अभंग जर पाठ नसेल समजायचं त्याची परमार्थाकडे पाठ आहे. आलं का लक्षात? म्हणून हा अभंग सर्वांच्या पाठ आहे. पाठांतर करून पाठ आहे, वाचून पाठ आहे, कानफडात पाठ आहे. आपलं ते कान पाठ आहे का नाही? म्हणजे अशा सगळ्या भूमिकेनं कवेना कसा तरी तो तोंडावर शब्द आलेले ते आहेत. म्हणून प्रसिद्ध अभंग आहे. त्याच्यातला भाव अर्थ सुद्धा 1 तासात आपल्याला समजून देण्याची माझी जबाबदारी आणि ते आपण करूया. विठ्ठल विठ्ठल तुकाराम महाराजांचा प्रारंभच माझा शब्दानी आहे. माझा म्हणजे जवळ, आपला एकदम, म्हणजे कधीतरी माझा शब्दाने परत परकेपणा विसरूनच जावा लागतो. माझा म्हणजे अगदी क्लोज जवळच व्यक्तिमत्व.
म्हणून कधीतरी संतांनी देवाला माझं म्हणावं आणि कधीतरी देवाने सुद्धा संतांना माझं म्हणावं. देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा. आहेस माझी सदैवाचा, हित माझी सदैवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा. देव माझा कधीतरी संतांनी देवाला माझं म्हणावं आणि कधी कधी संतांनी देवाला आणि देवानी संतांना. आजच्या अभंगामध्ये संतांनी देवाला माझं म्हटलेले माझ्या शब्द प्रयोगाने प्रारंभ आहे आणि अगदी लवचिकता कोमलता श्री तुकोबारांच्या भक्तीतून निर्देशित होते. पण ऐका ना, असे एकमेव संत आहेत कधीतरी देवानी ज्ञानोबारांना माझं म्हणावं आणि साधकांचा मायबाप म्हणून म्हणावं. साधकांचा माय बाप दर्शने हरे ताप, साधकाचा माय बाप दर्शने हरे ताप. सर्वभूते सुखरूप ज्ञानोबा माझा, सर्वभूते सुखरूप ज्ञानोबा माझा, सर्वभूते सुखरूप ज्ञानोबा माझा, सर्वभूते सुखरूप ज्ञानोबा माझा. साधकांचा माय बाप दरुषणे हरे ताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. काय म्हटलंय? ज्ञानोबा माझा. कधीतरी संतांनी देवाला आणि देवानी संतांना माझं म्हणावं, ही माझ्या शब्दाने भक्तीची जवळीकता आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. रामायणातला प्रसंग पहा. रामचंद्र प्रभूंना मती गुरुजी वनवास निश्चित झाला. रामप्रभू निघणार, पण त्याच्यात पहिला हट्ट धरला भरताने, देवा तुमच्या सोबत वनात मला यायचं. प्रभूंनी विचारलं भरताला, का रे बाबा तुला काय यायचं? आता शब्दांकडे लक्ष ठेवा. सांगणाऱ्यापेक्षा ऐकणाऱ्याची जबाबदारी चांगली असावी ना. ऐकणाऱ्यांच्या जबाबदाऱ्या ढासळल्या म्हणून सगळं कोसळलंय. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून भरताला प्रश्न केला रामचंद्र प्रभूंनी, का रे बाबा तुला का वनात यायचंय? त्यावेळेला भरताचे शब्द आहे किरणजी. भरत म्हणतात, देवा मी तुमचा आहे म्हणून. प्रभू म्हटले, जर तू माझा आहेस ना मग तू काय कर, मी बापाचं वचन सांभाळतो, तू राज्य सांभाळ. भरताला रामाचं ऐकावं लागलं. सेम पार्ट लक्ष्मणाचा. लक्ष्मणाने तोच. आता लक्ष्मण म्हणजे रामायणातला सर्वात गरम डोक्याचा माणूस. आपल्याला सर्वांना माहिती, तुम्ही चांगलं श्रवण करणारी माणसं. लक्ष्मणाने सांगितलं, आपण तर थांबतच नसतो अण्णा. लक्ष्मण म्हटले नाही येणार. तोच प्रश्न प्रभूंनी विचारला, तर तुझं काय रे बाबा, का? शब्दांमधला फरक ऐका. त्यावेळेला लक्ष्मणाने सांगितलं, मी तुमचा नाही तुम्हीच माझे म्हणून वनात यायचंय. हा दोघांमधला फरक आहे. तुम्हीच माझं म्हणणाऱ्या लक्ष्मणाला लक्ष्मणाचं रामाला ऐकावं लागलं आणि मात्र लक्ष्मणजी वनात निघून गेले. आणि रामाचं भरताला ऐकावं लागलं. माझं म्हणण्याची विलक्षण ताकद आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून ही माझी शब्दातली मजा आहे. तसं श्री तुकोबारायांना पारमार्थिक जीवनातली वाटचाल करत असताना आपल्या भक्तीतल्या क्षणाक्षणाला जो आलेला अनुभव आहे, आतापर्यंतच्या 43 वर्षामध्ये श्री तुकोबारायांना परमार्थ करत असताना देवाचा आलेला अनुभव. म्हणून कधीतरी देवानी पांडुरंगाच्या समोर उभं राहावं. देवा या सगळ्या भूमिका तुझ्या कशा स्पष्ट आहे? अभंगाचं पहिलं चरण. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम बा
माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव हे आपण देव होय गुरु आपण देव होय गुरु बडे देव गुरवी वासना बडे देव गुरवी वासना आपणची देव होय गुरु आपणची देव होय गुरु बडे देव गुरवी वासना बडी देह भाव पुरवी माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. श्री तुकाराम महाराज पहिल्या चरणामध्ये पंढरीनाथाच्या बद्दलची एक जवळीकता आणि प्रेमाच्या भावना स्पष्ट श्री तुकोबारांच्या माझ्या शब्दात आहे. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. या प्रेम भावनातल्या व्यक्तित्वाने महाराज श्री तुकोबारांनी एकदा देवाला माझं म्हटलं, 450 वर्षानंतर संपूर्ण विश्वाला देवाला माझं म्हणण्याची परंपरा तुकोबारांपासून अधिक सुरू झाली. विठाला विठाला म्हणून तुम्ही पहा, मोठी माणसं कायमस्वरूपी आपल्या समोर आदर्श असतात आणि ती ठेवलीच पाहिजे. कोणत्याही क्षेत्रामध्ये विक्रमी कार्य अपेक्षित असेल तर कोणाला तरी त्या क्षेत्रात आदर्श ठेवावा लागतं, त्याच्याशिवाय जीवन घडत नाही. मी कायम एक मुद्दा सांगत असतो, मी वर्णन करतो, तुम्ही खालून सांगणार आहे, मला माहिती ते तुम्हाला पाहत आहे. मला सांगा, काही वर्षापूर्वी या भारत देशात असा तरुणा नवयुवक संन्याशी भगव्या वेशातला महात्मा विज्ञान आणि अध्यात्माचा समन्वय करून संपूर्ण विश्वामध्ये परमार्थाग्नी विज्ञानाचा समन्वय तरुणांमध्ये आकर्षण निर्माण केलं आणि त्या महात्म्याचा फोटो ग्रामपंचायतीच्या ऑफिस पासून तर मात्र अनेक देवालयांपासून तर मंत्रालयापर्यंत त्याचे फोटो आहे. त्याचं नाव आहे, वा म्हणलो ना तुम्ही हुशार आहे, स्वामी विवेकानंद. का बरं? लक्षात घ्या, स्वामी विवेकानंदांचं जीवन का घडलं तर स्वामी विवेकानंदांच्या समोर एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यांच्या समोर रामकृष्ण परमहंसांसारख्यांचा आदर्श होता म्हणून जीवन घडलं. विठ्ठल आपल्या जीवनातले संत आपल्या परमार्थातले मार्गदर्शक आहे. आपल्या जीवनातला परमार्थ हा ज्ञानोबाराय तुकोबारांकडे पाहून परमार्थ आहे. म्हणून श्री तुकोबारांनी पांडुरंगाला माझं म्हणावं, तिथून पुढे आपल्याही भक्तीला तेवढी उंची प्राप्त झाली. ही तुकोबारांच्या भक्तीतली विशेषता आहे. विठ्ठल मोठ्यांच्या कृतीमध्ये खरंच मोठा अर्थ असतो. एक प्रसंग आठवला, एकदा असं झालं, आचार्य आत्रे, त्या दिवशी मी सांगितलं, आचार्य आत्रेंच्या गल्लीमध्ये गाढव मेलं आणि त्यांनी नगरपालिकेत तक्रार करायला गेले. त्यांना सांगितलं, अहो 4 दिवस झालं गल्लीत गाढव मेलं, म्हटले तुम्ही उचलायला आले नाही. त्यातला तो पदाधिकारी मोठा हुशार होता. त्या पदाधिकाऱ्याने सांगितलं, अहो तुम्ही तर सामाजिक सेवक आहात, तुम्ही तर उचलायला पाहिजे. त्यांनी सांगितलं, आम्ही उचलू, पण भाऊबंधांना सांगितलेलं बरं आहे. आलं का लक्षात? म्हणजे हा मोठ्यांच्या कृतीतला मोठा अर्थ आहे. विठ्ठला विठ्ठला विनोद सर्वांना कळाला, हा 5G. नाही तर अण्णा काही काहींना विनोद घरी जाताना कळत, तो विनोद होता बुवा असं हे केलं. पण आपल्या दातली गावचे श्रोते मंडळी उज्ज्वल आहे. विठ्ठला विठ्ठला म्हणून तुम्ही पहा, या सगळ्या भूमिका म्हणून श्री तुकोबारांचं जीवन भक्ती करत असताना आदर्श आणि विलक्षण आहे. माझ्या विठोबाचा, पण पुढे पहा, माझा म्हटला आणि तो विठोबा, पण नेमकं त्याला माझं म्हणायचं, तो विठोबा, असं त्याच्याकडं काय आहे? कैसा प्रेम भाव. त्याच्याकडं प्रेम आहे हो, आणि भक्ताविषयी त्याच्या अंतःकरणात भाव आहे. श्री तुकोबारांच्या भक्तीतून पांडुरंगासारखा भाव
आणि हा देव इतका कृपाळू आहे आणि तो प्रेमळ आहे, हा त्याचा विशेष स्वभाव आहे. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल. भक्तीतलं प्रेम आणि परमार्थातलं प्रेम विलक्षण आहे. त्या प्रेमामधली विशेषता वेगवेगळी. नाहीतर आपलं प्रेम 75-80 वर्षाचे आजोबा, आपला मुलगा वरती काहीतरी उन्हाळ्याचे चैत्रातले दिवस काठी टेकत टेकत म्हातारा आला, ओ बाळासाहेब, अहो किती ऊन तापलंय, जरा खाली या, काम नंतर करा. एकदा झालं, दोनदा झालं, पण बाळासाहेब काय ऐकायला तयार नाही, कारण ते ऐकण्याचं वय नसतं. ऐक नाही, तो बाळ्या पाहिजे होता, पण बाळासाहेब झाल्यावर ऐकणार नाही. पण लक्षात ठेवा, बराच वेळ झाला, अहो बाळासाहेब खाली या. शेवटी बाळासाहेब वैतागले, हो बाबा वा मधी, काय टकटक लावली, करू द्या मला काम. पण म्हातारं मोठं हुशार होतं. म्हाताऱ्यांनी डोकं चालवलं. वरच्या बाळासाहेबांचं 1.5 वर्षाचे बाळासाहेब पाळण्यात झोपलेले होते घरात. उन्हाळ्यातले दिवस होते. गेलं म्हातारं, त्या बाळाला आणलं, उन्हात ठेवलं बाहेर अंगणामध्ये, आणि मग वरच्या बाळासाहेबांनी पाहिलं, हो बाबा, अहो काय करताय हे? काय करता म्हणजे? म्हटले, अहो त्याला चटका बसल, मध्ये घ्या. म्हटले, मग तुम्हाला तुमच्या बाळासाहेब बद्दल कळवळ, पण मला कसं वाटत असेल? अहो मी आलो खाली, नेतो मध्ये. म्हटले लगेच. हे लौकिक जीवनातला प्रेम आहे आणि पारमार्थिक प्रेमाला तेवढी शाश्वतता आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून त्या देवाचं विशेष प्रेम आहे. कैसा प्रेम भाव, कृपा करी पंढरीनाथा, कृपा करी पंढरीनाथा, ओ कृपा करी पंढरीनाथा, 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 कृपा करी पंढरीनाथा. कृपा करी पंढरीनाथा, कृपा करी पंढरीनाथा, कृपा करी पंढरीनाथा. हे दीनानाथ तू समर्था, दीनानाथ तू समर्था, कृपा करी पंढरीनाथा, कृपा करी पंढरीनाथा, कृपा करी पंढरीनाथा, कृपा करी प्रेम करतोय ठीक आहे, कृपाही करेल, पण प्रेमाशिवाय कृपा अपेक्षित नाही. कृपा करी पंढरीनाथा, तो कृपाळू आहे आणि तो प्रेमळ आहे. मग या सगळ्या विशेषणांनी हा सप्ताह, ही परंपरा, हा परमार्थ कधीतरी सकाळी उठल्यानंतर रात्री झोपेपर्यंत रोजच्या दैनंदिन शेड्यूल मध्ये आपल्या जीवनामध्ये पांडुरंगांनी कृपा करावी, हे वर्षभर आपली एनर्जी टिकावी म्हणून सप्ताह आहे. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. कृपा आहे, प्रेम आहे, हा त्याच्या संबंधातला भाव आहे. पण हे सर्व करून काय? आपणची देव होय गुरु, आपणची देवा, होय गुरु, आपणची देवा, होय गुरु, आपणची देवा. माझ्या विठ्ठलाचा आपणची देवा, आपणची देवा, माझ्या विठ्ठलाचा
सगळ्या विशेषणांनी त्याचा शेवटचा रिटर्न तुकोबारांनी उत्तरार्धात सांगितलाय. आपणची देव, तो गुरुही होतो, देव तर आहेच, देव तर आहेच, पण प्रसंगी तुम्ही त्याच्या समीप व्हा. प्रश्न नाही असं जीवन नाही. जीवन म्हटलं की प्रश्न आहे आणि प्रश्न म्हटलं की जीवन आहे. म्हणून प्रश्न निर्माण झाले की देवाला विचारा. गुरु होऊन उत्तर देतो म्हणून देव तर आहे, पण तो गुरुही होतो. विठाल 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 विठाल. मग आता ऐका गुरु कसा आहे. ऐका गुरु कसा होतो. युद्ध प्रसंगाला अर्जुनाच्या रथाचं सारथ्यपण करणारा परब्रह्म परमात्मा. अर्जुनाने देवाला सांगितलं, देवा दोन्ही रथांच्या मध्यभागी रथ उभा करा, दोन्ही सैन्यांच्या मध्ये. सेनयोर भयोर मध्ये रथन स्थापयमेच्युत. आणि देवानी रथ उभा केला. पण ऐका ना, देवानी रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये उभा करताना जरा हुशारी केली देवाने. कारण खेळतो येण्याची खेळावा. दोन्ही सैन्याच्या मध्ये रथ उभा केला, पण द्रोणाचार्याच्या समोर नाही, बाजूला रथ उभा केला. आपलं दुर्योधनाच्या समोर नाही, द्रोणाचार्यांच्या समोर उभा केला. दुर्योधनाच्या समोर जर रथ उभा केला असता तर एकदम लढाई पेटली असती. अर्जुनाला लगेच दुर्योधनाचं सगळं चरित्र आठवलं असतं. यानेच भर सभेमध्ये दुःशासनाला आज्ञा दिली, द्रौपदीचं वस्त्र हरण करण्याकरता हाच कारणीभूत आहे. भांडण सुरू झालं असतं, गीता आणि युद्ध बाजूला राहिला. म्हणून रथ उभा करण्याकरता देवाने खेळी खेळली. रथ उभा झाला आणि मग अर्जुनाने उपदेशाला प्रारंभ केला. कुतस्वा कशमलम विदम विषमे समुपस्थितम अनार्य जुष्टमस्वर्ग मकीर्ती कर्म अर्जुना. व्यावहारिक बोलणं, कर्म करावं लागेल युद्धाचं अर्जुना. त्यावेळेला भगवंताने असं सांगायला सुरुवात केली. त्यावेळेला अर्जुन म्हणतो, देवा याच्यात माझा काका, माझी आई, माझी बहीण, ज्यांनी मला विद्या संपादन केली, जेने मज धनुर्वेदू दिधला, हे सगळे द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य यांच्या सोबत युद्ध. मग भगवान जरा शिन्नर तालुक्यातली भाषा वापरायला. भगवान म्हटले, तू काय जास्त शहाणा चाललास काय. भगवान म्हटले, मग पुढे ऐका. भगवान परमात्मा म्हणतायत, क्लब्यमास्मगम पार्थ नैतत्व उपपद्धते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तोत्तिष्ठ परंतप. शिडले भगवान. अर्जुनाला व्यावहारिक बोलणं भगवंताचं कळालं. आणि मग तेव्हा बरंच पुढा भगवंताने अर्जुनाला उपदेश केल्यानंतर भगवान परमात्मा म्हणतायत, अर्जुनाच्या ते लक्षात आलं. आणि मग अर्जुन म्हणतोय, देवा आता मला हे कळालं, तुम्ही माझे गुरु येत म्हटले. देवा मला उपदेश कळाला, अंतःकरणाला भिनला, स्पर्श झाला, तुम्ही माझे गुरु येत. मग पुढे ऐका, अर्जुन जर गुरु मान्य करत असेल, शिष्यस्ते हम शादी महंतम प्रपन्ना नाही प्रपश्यामी ममापनुद्यात. आणि मग अर्जुन जर देवाला जर गुरु म्हणत असेल, तर मग इथं भगवान परमात्मा अर्जुनाचे मात्र गुरुच होतात. आणि मग अर्जुन भगवंताचा शिष्य आहे. आपणची देव ओ गुरु आपणची देव, होय गुरु आपणची देव, होय गुरु आपणची देव. तसं पाहिलं तर थोड्याशा आज्ञानी विचारानेच अर्जुनाचं चालणं जगणं चाललेलं होतं. पण फार उपदेशाने अर्जुनाच्या लक्षात आलं, आपण कुठंतरी कमी पडतोय. देवाच्या उपदेशाने गुरुत्व प्राप्त झालं. अर्जुनाने देवाचं या सगळ्या भूमिकेतून गुरुत्व स्वीकारलं आणि अर्जुनाचं शिष्यत्व देवाने स्वीकारलं. आपणची देव होय गुरु, या सगळ्या भूमिका असायचं जन्म. म्हणून कधी काळी कोणत्याही प्रसंगी परमात्मा आपल्यासाठी मार्गदर्शक असू शकतो. आपणची देव होय गुरु, पण त्या पुढच्या भूमिकेने तुम्ही भगवंतासाठी जर समर्पित झालात, देहभावाने समर्पित झाला, तर तो सर्व इच्छा पूर्ण करतो. पडिया देह भाव पुरवी वाचना, 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 पुरवी वाचना, पडिया देह भाव पुरवी वाचना. अंतिते पाशी यावे, अंतिते पडा पाशी यावे, पडिया देह भाव पुरवी वाचना.
वासना घडे देह भाव पुरवी वासना तिथे परापाशी न्यावे आणि तिथे परापाशी न्यावे पडिये भाव पुरवी वासना पडिये देह भाव पुरवी वासना पुढे देह भाव पुरवी वासना अंती ते आपणा पाशी द्यावे. देहभावाने समर्पित झालेलं जीवन इथं फार महत्वाचे आणि दुर्व्यापी शब्द आहे तुकोबारायांचे. पडिये देहभाव, भाव असा देहभावाने अपेक्षित आहे. वरवरचा भाव काही कामाचा नाही. वरवरचा भाव आपल्याला कोणत्याच गोष्टीतून काहीच कामाचा नाही. मग तो व्यवहार असू द्या की परमार्थ. विठ्ठल 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 काय करतो? देहभावाने समर्पित झालेलं भक्तिपूर्ण जीवन आणि काय सगळ्या इच्छा पूर्ण करतो. माझा भाव तुझे चरणी 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 तुझे रूप माझे चरणी तुझे रूप माझे चरणी माझा भाव तुझे चरणी माझा भाव तुझे माझे रूप तुझे दयनी माझे रूप माझे दयनी माझा भाव तुझे चरणी माझा भाव तुझे चरणी भाव भगवंताच्या चरणी समर्पित असेल तर परमात्मा कृपा करतो. बघा म्हणून पडिये देह भाव, देहभावाने समर्पित झालेलं जीवन अंती ते आपणा पाशी न्यावे. देहभावाने समर्पित झालेल्यांची कितीतरी उदाहरण आहे. आपल्या ही परमार्थिक जीवनाच्या वाटचालीमध्ये फार खोलातला आणि फार कठीणातला परमार्थ करण्याची गरजच नाही. थोडासा पण चांगला परमार्थ, पण कसा? पडिये देहभाव, देहभावाने समर्पित केलेला परमार्थ. बघा एक पंढरपूरचा महिना वारकरी नित्याचा नेम होता. नित्याचा नेम होता म्हणून वारकरी, नित्याचा नेम, साधू, बऱ्याच गोष्टींमधला फरक आहे. दिसणारे साधू, असणारे साधू, दिसणारे वारकरी, सगळ्या मोठा फरक आहे. एक सहज आठवला प्रसंग. एक साधू महात्मा होता. पंगत बसली जेवायला. जेवायला पंगत बसली. किरण महाराज सर्वांना वाढलं आणि तेवढ्याच शेजारी बसले त्या साधू महात्म्याचे भक्त मंडळी बसले. काय डोक्यात आलं ते असं करायला, हड हड हड. भक्तांना मोठा प्रश्न निर्माण झाला. काय झालं बा महाराजांना? महात्म्याला झालं काय? तेव्हा भक्तांनी विचारलं, महाराज प्रणाम, झालं काय आपल्याला? त्यावेळेला महात्म्याने सांगितलं, काय नाही, पंढरपूरला एका पुजाऱ्यांनी देवाला नैवेद्य ठेवला आणि ते कुत्र खातंय म्हटलं. काय? ते कुत्र खातंय. म्हटलं मग कुत्र खातंय, तुमचं काय म्हणणं आहे? मी त्याला हुसकतोय म्हटलं. भक्त मोठा हुशार होता. भक्त म्हटला, दरवाजाच्या बाहेरचं कुत्र दिसेना आणि याला पंढरपूरचं कुत्र दिसलं. पंगत बसली, पण ती बाई वाढणारी मोठी हुशार होती. पुरणपोळीचा स्वयंपाक होता, पुऱ्या भजे कुरड्या सर्व. ताट वाढलं, पण ती मोठी हुशार. तिने काय केलं, ताटामध्ये खाली भजेवरती पुऱ्या, पुरणपोळी सर्व, ताट वाढलं. पंगत बसली. ब्रह्महार परम ब्रह्मवीर सर्व झालं आणि पंक्तीला प्रारंभ झाला. जेवायला सुरुवात केली. सगळे जेवायला लागले. शेजारचे सगळे कुरुम कुरुम भजे खायला लागले. साधू महात्मा म्हणला, नक्की आपल्या ताटात भजे वाढायचीच राहील. त्यांनी विचारलं त्या स्वयंपाक बाईला, म्हटले, ताई तुम्ही सर्वांना भजे वाढले, कदाचित मला भजे वाढायचे विसरलेत. पण ती मोठी हुशार होती. ती म्हटले, महाराज तुम्हाला पंढरपूरचं कुत्र दिसतं आणि पुऱ्यांच्या खालचे भजे दिसना का? हे किती विशेष आहे. म्हणजे साधूंमधला फरक आहे. विठाला विठाला पंढरपूरचा वारकरी गुडघ्यापर्यंत धोतर चिपळ्या विणा हातात वारकरी निघाला. आता आपल्याला, आपण निष्ठेने वारी करणारी सगळी मंडळी आहे.
आपल्याला वर्षाच्या वाऱ्या माहिती आहे, पण महिन्याचं वारी अनिल भाऊ वेगळी आहे. वद्य आणि शुद्ध वारी वेगवेगळी. इकडनं पंढरपूर, इकडनं आळंदी, असा महिन्याचा वारकरी गुडघ्यापर्यंत धोतात. तेजस्वी महात्मा 85 वर्षाचं वय वारकऱ्याचं निघाला. तेवढ्यात तिथं एक त्या नगराचा मोठा राजा देवीची पूजा करत होता. बर का, देवीची पूजा करणारा निष्ठावान मोठा भक्त होता देवीचा. म्हटले आपण तर आपल्या वारीला चाललोय, भजनाला चाललोय, तर जाता जाता आपण राजाला नमस्कार करू. वारकऱ्यांनी नमस्कार केला. नमस्कार माय बाप. आता वारकऱ्याचा नमस्कार मोठा आनंद आणि प्रसन्नतेचा. राजानी नमस्कार ऐकला जरा राजाचा नमस्कार थोडा ऍटिट्यूडचाच होता. जय हरी. राजाचा जय हरी, याचा थोडा ऍटिट्यूडचा जय हरी नमस्कार झाला. आणि तेवढ्यात त्या वारकऱ्याला राजाने पाहिलं. तो राजा म्हणू लागला, काय रे तुम्ही भिकारी, तुमचा देवही भिकारी, वार करी, शेळे तुकडे पार करी, आहे काय तुमच्या देवाकडं? असं म्हटल्यावर चिडला वारकरी. वारकऱ्यांनी म्हटलं आपल्या बाबतीत ठीक आहे, पण देवाचा झालेला अपमान वारकऱ्याला सहन होईना. काय म्हटले राजे? अरे काय म्हटले तुमच्याकडे? म्हटले काय नाहीये. म्हटले गंधन माळण विनान चिपळ्या, दुसरं आहे काय तुमच्याकडे? अरे बघ, मी ज्या देवीची भक्ती करतो ती देवी बघ. अरे गळ्यापासून तर पायाच्या अंगठ्यापर्यंत पूर्ण सोन्याने नटलेली अशा देवीचा भक्त मी. तेवढ्यात ऐका पुढचं. वारकरी जसा कपड्याने फाटका होता तसा तोंडातही फाटकाच होता. बर का, तोंडातही फाटका होता. राजे खबरदार, तुम्ही ज्या देवीची बडाही मारता ना, लक्षात घ्या, आमच्या देवाबद्दल तुम्ही बोलता. अहो आमच्या देवाचं जे नगर आहे ते सोन्याचं आहे, आणि तुमची जी देवी आहे ती देवी पांडुरंगाच्या दारात झाडू. बरवे बरवे पंढरपूर, विठोबा रायाचे नगर, झळझळीत सोन सळा, कळस दिसतो स्वज्वळा. राजे त्या देवाचं नगर सोन्याचं आहे, आणि तुम्ही ज्या देवीची बढाई मारताना ती देवी पांडुरंगाच्या दारात झाडूच्या कामावर आहे. असं खरंच? म्हटले खरंच. आणि म्हटलं जर तसं नसलं तर? म्हटले तुला आता वारकरी म्हटला 85 वय, साल 6 महिने जगल, राजा करील काय दुसरं? आपलं करणार काय? राजा मारून टाकील. तेवढ्यात वारकऱ्यांनी राजाला सांगितलं, राजे म्हटले हे जर खोटं ठरलं तर माळ तोडून फेकून देईल, वारी करायची सोडून देईल. याच्याकडे आहेत काय दुसरं? वारकऱ्याकडे दुसरं आहेत का? पण वारकऱ्यांनी प्रश्न केला राजाला, राजे जर हे खरं ठरलं तर तू काय करशील? म्हटले तुझ्या टाळण चिपळ्या विना घेऊन वारी करल. म्हटलं असं काय? निघाले. राजा आणि वारकरी निघाला. राजाच्या डोळ्यात, वारकऱ्याच्या डोळ्यात टपटप अश्रुधारा वाहू लागल्या. पांडुरंगाकडे जाता जाता ध्यान केलं. पंढरीनाथाला वारकऱ्याने सांगितलं, देवा 85 वय आहे, 75 वर्षाचा होतो तेव्हापासून माझ्या आई बरोबर तुझी वारी करतो रे पांडुरंगा. एक लक्षात ठेव पंढरीनाथा, आतापर्यंत एवढ्या 75 वर्षाच्या वयापर्यंत एकदाही वारी चुकली नाही देवा. पांडुरंगा अरे एकदाही वारी चुकली नाही, पण एवढी वारी करता करता 75 वर्षाचा अखंड नेम पांडुरंगा, पण आतापर्यंत सुतळीचा तोडा सुद्धा देवा तुझ्याकडे मागितला. आणि ऐक देवा, आतापर्यंत तर नाही पण आजही काही मागायचं नाही, पण जरा देवा तुझा अपमान केला हो देवा या राजाने, म्हणून एक काम करा देवा, तेवढं नगर सोन्याचं ठेवा आणि देवी झाडूच्या कामावर ठेवा. एवढं झालं का याला लावलाच वारीला. म्हटलं एवढं ठरलं काय? झालंच. बरोबर निघाले.
वाळवंटामध्ये गेलं, चंद्रभागेचं स्नान, विना मंडपापासून चोखोबारांच्या जवळ गेले, दर्शन घेतलं आणि वारकरी आणि राजा पुढे प्रवेश करता झाला. राजानी जाऊ द्या, देवीनेच राजाकडे पाहिलं. ती देवी म्हणू लागली, ती देवी म्हणती राजाला, अरे राजा तू इकडं कुठं? राजा म्हटला, माझं जाऊ दे पण तू इकडं कुठं हे सांग म्हटले. तू इकडं कुठं म्हटले? मी इकडंच असते बाबा. इकडं काय करते? हेच. अरे म्हटले तुम्ही आमचे भक्त, पण आम्ही याच्या रावळामध्ये ही सेवा करतो रे राजा, कारण तो आमच्या देवांचा देव आहे. बळ्या माझा पंढरी राम, जोया देवाचाही देव, जोया देवाचाही देव, जोया देवाचाही देव. बळ्या माझा पंढरी राम, जोई देवाचाही देव, जोया देवाचाही देव, जोया देवाचाही देव. बळ्या माझा पंढरीराव, तो या देवांचाही देव, तो सर्व देवांचा देव आहे रे राजा, म्हणून त्याच्या रावळात मी झाडूचं काम करतो. असं झाल्यावर पहिलं राजाने पंढरपूर सोन्याचं ते मान्य केलं. आता देवी झाडूच्या कामावर हे मान्य केलं. म्हटले बरोबर आहे, बरोबर आहे वारकरी बाबा, मान्यवर का? मान्य केलं. म्हटलं आजपासून मी वारकरी. पण ऐका, राजानी मान्य केलं पण वारकरी अजून डबल रडायला लागला. तसा तसा वारकरी रडू लागला. राजाने प्रश्न केला, झालं ना आता काय रडता? तुमच्या म्हणण्यानुसार झालं, तुम्ही म्हणत होता तसं झालं, आता काय रडता? मग तर अजून भुंदके द्यायला लागला वारकरी. आणि तेवढ्यात वारकऱ्याने राजाला सांगितलं, राजा रडू नाही तर काय? अरे 75 वर्षाचा अखंड वारीचा नेम आहे राजा. आतापर्यंत 75 वर्षात कधी पंढरपूर सोन्याचं पाहिलं नाही आणि देवी कधी झाडूच्या कामावर पाहिले नाही. पण माझ्या अंतरंग भावनेने पांडुरंगाने हे माझ्यासाठी तयार ठेवलं. पडिय देह भाव पुरवी वासना, पडिय देह भाव पुरवी वासना, पडिय देह भाव पुरवी वासना, पडिय देह भाव पुरवी वासना. अंतिती आपणापाशी न्यावे, अंतिती आपणापाशी न्यावे, अंतिती आपणापाशी न्यावे, अंतिते आपणा पाशी न्यावे. ह्या भूमिका आपल्या जीवनातल्या विशेषत्वाने आहे. म्हणून ही भूमिका देहभावाने भक्ती समर्पित केली पाहिजे. म्हणून तुम्ही पहा, परमार्थ करत असताना या सगळ्या भूमिका परमार्थिक उज्ज्वल होण्याकरता मी प्रस्तावनेत प्रारंभी बोललो, योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. मला तुम्ही सांगा, आपल्या जीवनातला पायास्रोत मार्गदर्शन कुठून सुरू आहे? आताच्या युगात कॉन्व्हेंट स्कूल आहे की नाही? कॉन्व्हेंट स्कूल, इंग्लिश मीडियम, सर्वांना माहिती. म्हणून तुम्ही पहा, हा जीवनातला पाया आहे. शिक्षण आणि शिक्षक हा जीवनातला पाया आहे. सहज एक प्रसंग आठवला. काय झालं आता, याच्याशिवाय थोडी मजा येत नाही. विठाला 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 विठाला. शाळेत गुरुजींनी शिकवलं जरा इतिहास. म्हटले बघा, मी सांगतो ते ऐका. म्हटले आपल्या भारत देशामध्ये ताजमहाल जो आहे ना, तो तुळजापूरला आहे. ताजमहाल जो आहे तो तुळजापूरला आहे. अरे तुळजापूरला? विद्यार्थी मोठे विचारात पडले. अरे भारत देशातून ताजमहाल म्हटले तुळजापूरला? त्याच्यातला एक मोठा हुशार विद्यार्थी होता. तो उभा राहिला, ओ गुरुजी, ओ टीचर, असं काय सांगता? ताजमहाल कसं काय म्हटले तिथं तुळजापूरला जाईल? म्हटले गुरुजी सांगतायत ना, ऐकावं लागलं. तर ते विचार गुरुजींनी दम दिला, खाली बसलं. खरं? बरोबर. सगळं झालं, शाळा सुटली, 5 वाजता मुलं घरी गेले आणि सगळ्यांनी तक्रार केली आईबापाकडे. अहो म्हटले ते गुरुजी सांगत होते ताजमहाल तुळजापूरला आहे. सगळीची सगळे आईबाप शाळेत. दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता, हो गुरुजी काय शिकवता? म्हटले ताजमहाल कुठं तुळजापूरला राहतो का? म्हटले ताजमहाल तुळजापूरला नाही, पण महिनाभर तुम्हाला बोलवतोय, पोरांची फी जमा करा, तुम्ही आताशी आले. तुम्ही आताशी इथं आलेत. म्हटले जोपर्यंत फी दिला जात नाही तोपर्यंत तुळजापूरचा ताजमहाल आग्र्याला जात नाही. विठाला विठाला म्हणजे आदर्शाची भूमिका स्पष्ट होण्याकरता उज्ज्वल मार्गदर्शक असावे लागतात. सध्याची पिढी फार ब्रिलियंट आहे महाराज, फार ब्रिलियंट. मुलं किती बुद्धिवान आहे किरण महाराज. अहो आपल्या बुद्धीचा निकष संपतो 2-2, 5-5 वर्षाची मुलं. त्यामुळं बाकीच्या, अहो ज्या क्षेत्रात मुलं आहेत त्यात तर प्रवीणता करतील, त्याच्यात तर अधिराज्य गाजवतील.
पण आपल्या अपोजिट क्षेत्रात क्रांती करतात. एक इंजिनियर डॉक्टर होता, इंजिनियर डॉक्टर. त्याने आपल्या दवाखान्यावर बोर्डच लावला, कोणताही रोग असलेला तो बरा करून मिळेल. जर रोग बरा नाही झाला सर तर 1000 रुपये त्याला बक्षीस देण्यात येईल. असं एक मोठा हुशार होता, कारण तो दातलीतला होता. त्याने विचार केला, म्हटले बस या बोर्डाचा फायदा घेऊ. म्हटले 1000 रुपये तर मिळतील हेमंत दादा. त्याने जरा डोकं चालवलं बरं का सरपंच. तेवढ्यात त्यांनी डोकं चालवलं, गेला डॉक्टरांकडे गेला. म्हटले ओ डॉक्टर बोला, पेशंट बसा. काय झालं तुम्हाला? झालं काय नाही म्हटले, माझ्या जिभेची चवच गेली. म्हटलं सर्दी झाली काल, जिभेची चव गेली. म्हटले असं का? बरं बरं झोप. म्हटले त्याला त्याच्या त्या स्ट्रेचरवर तिथं ते झोपवलं त्या बेडवर आणि सांगितलं, त्याच्या हाताखालचा कंपाऊंडर होतं, त्याचं नाव पांडू होतं. पांडू म्हटले 4 नंबरचं ड्रॉवर उघड. म्हटले पांडू हा नाही नाही तो पांडू नाही. म्हटले 4 नंबरचं ड्रॉवर उघड. म्हटलं गेलं उघडलं 4 नंबरचं ड्रॉवर, त्याच्यातून औषध आण म्हटले, त्याच्या जिभेवर टाक. म्हटलं पांडूने आणलं आणि त्याच्या जिभेवर ते 4 थेंब टाकले. बरं त्या पेशंटच्या जिभेवर ते औषध टाकल्यावर तो म्हटला काय डॉक्टर, अहो हे तर तुम्ही पेट्रोल टाकलं. आणि 300 रुपये तुझ्या तोंडाला चव आली. आणि 300 रुपये. म्हटलं तो म्हटला कायच करावं. म्हटला 1000च्या नादात 300 गेले. म्हटलं गेला त्याने 2-4 दिवस जाऊ दिला. म्हटला हार मानायचीच नाही. म्हटलं 1000 रुपये मिळवायचे. आला आणि आल्यानंतर त्याने सांगितलं काय झालंय. म्हटले डॉक्टर माझी स्मृती गेली. म्हटलं स्मरण राहिलं नाही. म्हटलं बरं बरं झोपा. म्हटलं स्मरण राहिलं नाही. आणि परत त्यांनी सांगितलंच आपला कंपाऊंडर सेव पांडू तोच ड्रावर उघड. म्हटले ड्रावर उघडला, त्याच्यातून औषध. पण त्या डॉक्टरांनी पांडूला सांगितलं पेशंट ध्यानात आहे ना तुझ्या, आणि तुम्ही बी हे संपस्तोर तुम्ही पेशंट ध्यानात ठेवा. म्हटलं हो कळालं, टाक. म्हटले तेच औषध त्याच्या तोंडात टाक, जिभेवर टाक. म्हटलं आता त्याने ते औषध नव्हतंच, ते पेट्रोलच होतं. त्याच्या जिभेवर टाकलं. तो म्हटला काय डॉक्टर, त्या दिवशी पेट्रोलच टाकलं होतं ना, आजही पेट्रोल. आणि 300 रुपये. म्हटलं तुझी स्मृती गेली नाही काय नाही, तुला सगळं आठवतं. म्हटलं 300 रुपया. तो म्हटला कायच करावा, 1000च्या नादात 600 गेले. म्हटलं 8-10 दिवस जाऊ दिले. म्हटला शेवट लास्ट प्रयोग 8:45 वाजले. म्हटलं लास्ट प्रयोग. तो गेला आणि परत म्हटला ओ डॉक्टर. म्हटलं आता काय? काय नाही. म्हटले माझी दृष्टी गेली, मला नजरेची ट्रीटमेंट करायची. म्हटले रॉंग नंबर आहे, दवाखाना तो नाहीये, तुम्ही चुकीच्या दवाखान्यात आले, डोळ्यांच्या दवाखान्यात जा. म्हटले आणा 1000 रुपये देतो. म्हटलं डॉक्टर हुशार होत, कारण इंजिनियर होता डॉक्टर. त्याने लगेच पांडूला सांगितलं पांडू आता औषध नको आणू, पाकिट आण. म्हटलं पाकिट आण. आणि पाकिट डॉक्टरांनी हातात घेतलं. आता 1000 रुपये द्यायचे. त्यांनी मस्तपैकी 100च्या 2 नोटा काढल्या आणि पेशंटच्या हातात ठेवल्या. घ्या म्हटले या 500-500च्या 2 नोटा आहे. म्हटले तो म्हटला काय खोटं बोलता राव, 100च्या 2 नोटा म्हणता, 500च्या देता, 500च्या म्हणता, या तर 100च्याच 2 दिल्या. म्हटले आण 300 रुपये, तुला दिसतंय. म्हटले तुला चांगली नजर आहे. त्याने म्हटला अवघड झालं. म्हटला 1000च्या नादात 900 गेले आणि 100च राहिले. म्हटलं विठाला विठाला. विनोद ऐकून विसरू नका, त्याच्यातला आशय घ्या. त्याच्यातला आशय एवढाच, क्रांतीच करायची ठरली तर बुद्धीचा विकास अपेक्षित आहे. बुद्ध्यांकनाने कोणत्याही भूमिका स्पष्ट करता येतात. तसं संत महात्मे सामान्य गोष्टीतून आपल्या जीवनाचा परमार्थ उज्ज्वल करण्याकरता या भावनेने स्पष्टता करतात. म्हणून भक्तीसाठी भावनेची गरज आहे. पडिय देह भाव पुरवी वासना. अजून काय? अंतिते आपणा पाशी न्यावे. अंत समयाला आपल्या सोबत मात्र परमात्मा यावा ही क्रांती घडवली श्री तुकोबारायांनी. आलं का लक्षात? नामदेवरायांचं जीवन होतं. नामदेवरायांचं आयुष्य संपलं. पांडुरंगाकडे तक्रार केली नामदेव महाराज, पांडुरंगा माझं वय झालं हो, मला आता जाण्याची वेळ आली. पण म्हटले अभंगाचं कवित्व अपेक्षित राहिलं. त्यावेळेला पांडुरंगाने सांगितलं नामा अरे पुढचा जन्म घ्या ना, अभंग पूर्ण करावा लागतील. बरोबर. नामदेवराय म्हटले मी मास्टरवर सही करण्याच्या अगोदर जरा विचार करायला वेळ द्या. ठीक आहे, केला विचार नामदेव महाराजांनी. पांडुरंगाच्या समोर नामदेवराय गेले आणि पंढरीनाथाला सांगितलं देवा मी पुढचा जन्म घेतो, पण एक लक्षात ठेवा ज्या वेळेला माझं वय होऊन जाईल ना, माझी जाण्याची वेळ येईल ना, हा मृत्यू लोकाचा नियम आहे, प्रत्येकाला जावं लागेल. देवा त्यावेळेला अट अशी असेल तुझ्याकडे देवा मला घेण्याकरता तुला यावं लागेल. मान्य मान्य. तेच नामदेवराय तुकोबारायांच्या रूपाने देहू गावामध्ये तुका सर्वश्रेष्ठ प्रिया माथोर जो का अवतार नामयाचा नामदेवराय म्हणून जन्माला आले. कोण नामदेवराय? जे अंगद होते तेच नामदेवराय. कोण नामदेवराय? जे प्रल्हाद होते तेच नामदेवराय.
कोण तुकोबबार आहे? जे नामदेवराय आहे तेच तुकोबबार आहे. विठाला विठाला कोल्होबाच्या पोटी मोरे कुटुंबामध्ये श्री तुकोबारांचा अवतार झाला. देहू गावामध्ये चांदोरे बाबा आले तुकोबबार आहे. आणि 43 वर्ष काळ सारावा चिंतणे एकांत वाशी गंगाचा देवाच्या पूजने प्रदर्शना तुलसीचा काळ सारा वाचिंतणे एकांत वासी बघाताणे देवाच्या पूजने प्रदर्शना तुलसीचा काळ सारावा चिंतने. पण किती 43 वर्षाचं आयुष्य मिळालं तुकोबारांना. झालं सगळं. आता जाण्याची वेळ जवळ आली. पण तुकोबारांनी देवाला आठवण करून दिली. देवा, शब्द दिला होता मला तुम्ही या वेळेत मला येण्याकरता. मग म्हटले आता काय करावं. तुकाराम महाराजांनी विचार केला. देवाला बोलवण्याकरता देवाला नाही निरोप करता येणार, देवाच्या ड्रायव्हरला निरोप करावा लागेल. ड्रायव्हरला बोलव. गरुडाचे पायी गरुडाचे पायी गरुडाचे पायी गरुडाचे आता पळवावं लागेल थोडस, वेळ संपतो. गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोही. गरुडाला सांगितलं गरुडा तेवढं करा, देवाला घेऊन या म्हटले. वेगी आणावा तो हरी. गरुड म्हटला 99% माझ्याकडे वशिला चालणार नाही, मी सेवके करावे सांगितले काम. मी फक्त आणण्याचं काम करेल. मग काय करावं? एक काम करा म्हटले, थोडासा वशिला माता लक्ष्मीकडे लावा, कारण देवाचे चरण तिच्या हातात आहे. पाय लक्ष्मीचे हाती लक्ष्मीचे हाती लक्ष्मीचे हाती. माता लक्ष्मीला विनंती केली, माता तेवढं भगवंताला पाठवा ना. माता लक्ष्मीने सांगितलं ठीक आहे, मी थोडंसं काम करेल, पण एक काम करा, भगवान परमात्मा ज्या शेषावर झोपले त्या शेषाला जाग करा, म्हणजे केशा येईल. तसा केशा येणार नाही, जरा थोडस म्हटले जाग करा. म्हटले मग काय होईल? तुका म्हणे विज्ञानावा तो हरी मदतीना ते उद्धरी. आणि मग तुकोबारांनी सांगितलं, हो शेष महाराज तेवढं देवाला पाठवा ना, जागे करा ऋषिकेशा. आणि आले जगद्गुरु श्री तुकोबारांना घेण्याकरता. मग मात्र विज्ञानावा तो हरी सर्व झालं, गप्पा गोष्टी रंगल्या. पांडुरंगाने श्री तुकोबारांना म्हणावं, चला तुकोबाराया निघण्याची वेळ झाली आहे. नाही म्हटले, थांबा, होळीची पोळी खाऊन मग जाऊ. आलं का लक्षात? मग निघू. सर्व झालं, होळीची पोळी खाल्ली, धुळवड झाली, आता निघायचं. वाड वेळ झाला, उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावी तो. सगळं झालं. तुकाराम महाराज म्हटले, देवा शेवटचा एक चान्स द्यावं, ज्यांच्या बरोबर राहिलो ते माझ्या बरोबर येत आहेत का काही जरा विचारू द्यावं. आले तुकोबाराय. देहू गावात गेले, सर्वांना आवाज दिला, चला रे मी वैकुंठाला चाललो, येता का? देव गावातले म्हणले, तुका विचार करीतो बडबड फार. काय बोलता महाराज? अहो वैकुंठ हा शब्द फक्त बॅनरवर शोभतो, असं काही म्हणू नका. असं काही शक्य नाही, आम्हाला यायचं नाही. म्हटले जाऊ द्या, तुम्ही नाही येत तर मी पप्याच्या आईला विचारित. ऐक, आवलीकडे गेले तुकोबारा. आवलीला म्हटले, चल ग वैकुंठाला निघायचंय. ती म्हटली, ते तुमचं वैकुंठन सप्ताह नामस्मरण रोजच ऐकून पाठ झालं. काय तिला काय खरं पटे ना महाराज, काय वैकुंठाला कसे जातील तिला काय पटलं नाही. आणि सहज पटल ती बायको कशी नाही म्हटली. आणि मग तेवढ्यात या सगळ्या भूमिका आणि पटलं नाही. शेवटी श्री तुकोबाराय निघाले. आणि मग मात्र आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी. क्रांती घडली. आणि मग अशी क्रांती घडली काय? अहो मानवी देह घेऊन श्री तुकोबाराय वैकुंठाला गेले. मानव देह घेऊन या निज धामा गेले. कळीच्या काळा अद्भुत वर्तविले. श्री तुकोबाराय सदेह हाडा मासाच्या पंचतत्वाचं शरीर घेऊन गेला तो बी म्हणी पैसोनी
तुकोबाराय वैकुंठाला सदेह श्री तुकोबाराय पंढरीनाथा देवाबरोबर गेले आणि क्रांती घडवली महाराज. क्रांती घडली आणि हीच क्रांती श्री तुकोबारांच्या भूमिकेने काय झाली. अंती ते अपना पाशी न्यावे पडिये देह भाव पुरवी वासना. अंती समयाला देवासोबत अंती ते अपना पाशी न्यावे. योगक्षम त्यांचे जाणी जड भारी वाट दावी करी धरुणिया. पण मात्र त्याचा पूर्वार्ध असा आहे. हे सगळं झालं. आपण प्रवेश याच भूमिकेतून असं सांगितला. मागे पुढे उभा राहिला परब्रह्म परमात्मा. पण त्या अगोदर हे सगळं घडलं पण त्याचा योग झाला. पण नुसता योग झाला नाही, त्याचा क्षमही झाला पाहिजे. योग क्षम त्यांचे जाणी जडभारी. मग आता योगही झाला आणि क्षमही काय झाला तर तो मागे पुढे उभा राहून सांभाळला. हा योगही झाला आणि क्षमही झाला. मागे पुढे उभा मागे पुढे उभा राहे समाधान. मागे पुढे उभा राहे मागे पुढे उभा राहे सांभाळीत. 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 मागे पुढे उभा राहे पुरवी वासना. पडिये देह भाव 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 पुरवी वासना. पडिये भाव पुरवी वासना. पडिये देह भाव पुरवी वासना. पडिये देह भाव पुरवी वासना. दाने दान भारी वाटे दावी करी धरोनिया. वाट दावी करी धरोनिया. बरोबर म्हटले. योगक्षम त्यांचे जाणे जडभारी. आपण प्रवेश याच्यातून असं केला. उत्तरार्धाला मागे पुढे ठेवलं होतं आपण. कारण या सगळ्या भूमिकेतून देव स्वतः घेण्याकरता आला. अंती ते आपणा. पण हे सगळं झालं काय झाला. हा तुकोबारांच्या जीवनातला योग झाला बरं का. पण योग होऊन उपयोग नाही, त्याचा क्षम झाला पाहिजे. क्षम म्हणजे काय. मिळालं इथपर्यंत बरोबर आहे पण टिकणं महत्वाचं. आलं का लक्षात. नाहीतर जेवणाला मस्त खीर होती वाट्याची वाट्या त्याच्यात पडली माशी सगळी खीर रिटर्न. आलं का लक्षात. खीर मिळाली योग आहे पण ती पचली नाही हा क्षम आहे. आलं का लक्षात. तसं देव प्रत्यक्ष मागे पुढे उभा राहून त्यांनी सांभाळ केला आणि मन मात्र हा जीवनातला योग झाला आणि योगाउनी क्षम झाला. योगक्षम त्यांचे जाणी जड भारी. मग तो परमात्मा काय करतो. वाट दावी करी धरोनिया. स्वतःला हाताला धरून परब्रह्म परमात्मा घेऊन जातो बरं का. पण पुढे ऐका. हे सगळे आभूषण श्री तुकोबारांनी देवाकडून वदवून घेतले. माझ्या भक्तीतले हे रिटर्न्स आहेत. मागे पुढे उभा त्यांनी सगळा सांभाळ केला. कोणाच्या मागे. अहो तो द्रौपदीच्या मागे अर्जुनाच्या पुढे राहिला. सांभाळ केला. सर्व भक्तांचा सांभाळ केला. मी त्याला हे सर्व कसं शक्य झालं. मी त्याला माझं म्हटलं म्हणून. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. हे सगळं शक्य आहे. हे मी सगळं तुम्हाला सिद्ध करतो. जर तुम्हाला खोटं वाटत असेल, जर तुमच्या मनात असा विश्वास नसेल तर खुशाल पुराणांना विचारावं. तुका म्हणे नाही तुका म्हणे नाही विश्वासाचा म्हणे.
मनी तुका मन नाही सका गमने हवे पुराणे विचारून हवे पुराणे विचारून Thank you.